गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथमधील भगतसिंग नगर येथे उल्हासनगर गुन्हे शाखेने केलेल्या धाड कारवाईत 1,30,000 रुपयांच्या अंमली पदार्थ जप्त करण्यात आले, तसेच एकाला ताब्यात घेण्यात आले। उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अंबरनाथ पश्चिम येथील भगतसिंग नगर येथे गांजा व चरस सारखे अंमली पदार्थ विक्रीसाठी आणले जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती। या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला। ठरल्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी श्रीरंग गोसावी, बबन बांडे, चंद्रकांत पाटील, सुरेश जाधव, गणेश गावडे, योगेश वाघ, राजेंद्र थोरवे, विक्रम जाधव, संजय शेरमाळे, रामदास उगले, मनोरमा सावळे यांच्या पथकाने कारवाई करत बँक ऑफ बडोदा मागून अल्लाबख्श गुगुडवली शेख या इसमास शिताफीने ताब्यात घेतलं। त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे एकूण 1,30,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ सापडला। यात 1 किलो 420 ग्रॅम वजनाचा गांजा आणि 25 ग्रॅम चरसचा समावेश आहे। या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत कलम 8C, 20B, 21A प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपासादरम्यान शबाना शेख ही महिला देखील गांजा विक्री प्रकरणात सहभागी असल्याचं निष्पन्न झालं असून तिच्या विरुद्ध पुढील तपास सुरू आहे। निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।